फलंदाजांसाठी सर चौकार हॅट्रिक झाली रॅम्बोची. तर या ठिकाणी 300 रुपयाचं पारितोषिक लागले गेलंय, 500 रुपयाचं पारितोषिक लागले गेलंय सुजल दादा मराडे यांच्याकडून. आणि प्रत्येक षटकारसाठी मात्र 500 रुपयाचं पारितोषिक सुजल दादा मराडे यांच्याकडून रॅम्बोसाठी. आणि काळूरामला साठी देखील सेम असेल पारितोषिक. आणि षटकार हॅट्रिक जर लगावली गेली तर अभिषेक सावंत यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. दोन्ही फलंदाजांसाठी ही ऑफर लागली गेली आहे. धारेवाडी संघाचा जो गोलंदाज होता ज्ञानेश्वर कडाळी यांनी 3 विकेट मात्र घेतले गेले. त्यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक लागलं गेलं होतं, ते त्यांनी घेऊन जायचंय. एकनाथ भगत यांच्याकडून ते पारितोषिक लागलं गेलं होतं, ते पारितोषिक त्यांनी घेऊन जायचंय. डायरेक्ट हिट त्या ठिकाणी झालं गेलं होतं, परंतु त्या ठिकाणी या क्रीज मध्ये यशस्वीरित्या त्या ठिकाणी पोहोचला होता रॅम्बो. नॉट आउटचा इशारा आला गेलाय. धावफलकाचा विचार केला तर 10 धावा अद्यापपर्यंत धावफलकावरती लागल्या गेल्यात आंबिवली संघाच्या. चांगली फलंदाजी त्या ठिकाणी साकारली गेली आहे रेम्बो आणि काळूराम या दोन्ही फलंदाजांकडून. गोलंदाज पाहतोय खानदान संघाकडून ऋषी. हे जे मैदान आम्हाला उपलब्ध करून दिलं गेलंय ते आमचे मनोज दादा जाधव तसेच महेश दादा जाधव यांच्या मार्फत हे मैदान आम्हाला उपलब्ध करून दिलं गेलं. त्यासाठी जय सोमजाई माता क्रिकेट संघ चौदरवाडी यांच्याकडून खूप सारा धन्यवाद. चालू असलेला सामना आपण पाहतोय. आंबिवली बनाम खानदान अगदी मैत्रीपूर्ण लढत. पहिलं षटक हाताळतोय ऋषी खानदान संघाकडून. धावफलकाचा विचार केला तर 11 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. आता स्ट्राईक एंडला आलाय काळूराम. या ठिकाणी मात्र LBW ची अपील या ठिकाणी उचलून धरली गेली आहे. पंचांनी बाद घोषित केलं गेलंय. पहिला विकेट या ठिकाणी बाद होतोय आंबिवली संघाकडून. काळूराम बॅक टू द डग आउट. एक दिलदार व्यक्तिमत्व या ठिकाणी मात्र आपण पाहतोय सुजल दादा मराडे यांच्याकडून हे पारितोषिक लागलं गेलंय. रेम्बोला देखील पारितोषिक असेल. दुसरं षटक घेऊन आलंय या गोलंदाज पाहतोय रोहनला. काय लाजवाब त्या ठिकाणी चेंडू हाताळला गेलाय रोहन या गोलंदाजाकडून. काय वेगवान चेंडू होता, तितकीच चांगली अपील देखील होती.
परंतु निर्धाव चेंडूची त्या ठिकाणी सांगता झाली गेली आहे. पुढचा चेंडू देखील अगदी यॉर्कर चेंडू होता. बॅटची लिव्हिंग एज लागली गेली होती. पुन्हा एक निर्धाव चेंडू त्या ठिकाणी आला गेलाय. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव आले गेले. तर चांगली गोलंदाजी आपण पाहतो रोहन या गोलंदाजाची. या ठिकाणी पुन्हा लीडिंग एज लागली गेली होती. चुकीची फेकी त्या ठिकाणी पाहायला मिळाली क्षेत्ररक्षकाकडून. एक धाव कंप्लीट. दुसरे धाव देखील त्या ठिकाणी कंप्लीट झाली गेली आहे. चुकी केली गेली या क्षेत्ररक्षकाने. जर कीपरच्या हातात थ्रो केला गेला असता तर कुठेतरी एक धाव वाचली गेली असती. चुकीच्या एंडला त्या ठिकाणी फेकी केली गेली आहे. या 2 धावा आल्या गेल्या. 2 धावेने धावफलक पुढे सरकलं जात आहे. 13 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. दुसरं षटक मार्गस्थ रोहन या गोलंदाजाचं. या ठिकाणी रेंबोने फटका सजवला. चेंडू बराच काळ हवेत आहे. क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून जातोय. सीमा रेखा पार येतोय षटकार. 500 रुपयाचं पारितोषिक होतं परंतु त्याच्या जागेवरती पारितोषिक डबलने वाढतंय. 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल रेम्बोला. एक दिलदार व्यक्तिमत्व या ठिकाणी लाभलं गेलंय आंबिवली संघाला. सुजल दादा मराळे यांच्याकडून हे पारितोषिक मात्र 1000 रुपये मिळाले जातील. म्हणजे संध्याकाळची सोय झाली. रमेश एक चांगला फटका आलाय रमेशच्या बॅट मधून. 19 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. दुसरं षटक मार्गस्थ रोहन या गोलंदाजाचं पाहिलं. या ठिकाणी पुन्हा फटका सजवला. ऑफ साइडला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव तर कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? परंतु चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहिलं राहुल या क्षेत्ररक्षकाचं. चेंडू अडवला गेलाय. अवघी सिंगल धाव आली गेली आहे. 20 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. स्ट्राईक एंडला येतो आकाश. या आकाश वरती देखील पारितोषिक लागलं गेलंय. ते पारितोषिक डायरेक्ट हिट तर त्या ठिकाणी झालं गेलंय. येस रन आउट चेक करायचं आहे. रनआउट चेक केला जाईल. हा रिव्ह्यू पंचांचा आहे की पंचांचा? ठीक आहे. नॉट आउट असेल. पॉपिंग क्रीज मध्ये पंच टीमर तुमचा रिव्ह्यू का? फेअर डिलिव्हरी. एक रन काढली ना पंच? एक रन. एकवीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 2 षटकांचा खेळ मात्र संपला गेला. 21 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 10.50च्या सरासरीने या धावा मात्र या ठिकाणी या धावफलकावरती लावल्या गेल्यात आंबिवली संघाकडून.
या ठिकाणी अंकिता बोरवेल्स चे प्रोप्रायटर संतोष भला या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं देखील कमिटीतर्फे सहर्ष स्वागत. त्यांना विनंती करतोय आपण स्टेजवरती येऊन बसून घ्यायचंय. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. पहिला चेंडू संतोष शिंदे यांचा चांगला फटका सजवला होता आकाश पारदीने. तितकंच चांगलं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र झालं गेलं आहे. अगदी सिंगल धाव या चेंडूवरती आली गेली आहे. फटका सजवण्याचा प्रयत्न होता. रेम्बोचा प्रयत्न सफल झाला. एक निर्धाव चेंडू या ठिकाणी हाताळला जातोय संतोष शेंडे कडून. अतिशय अनुभवी खेळाडू, सगळ्यात अनुभवी खेळाडू खानदान टीम मधला म्हणजे संतोष शेंडे. कशा प्रकारे गोलंदाजी करायची ते रेम्बोला हे पूर्णपणे माहिती असेल. त्याप्रमाणे या ठिकाणी गोलंदाजी मात्र केली जाते. दोन चेंडू हाताळले गेले तर पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव खर्च केली गेली. नंतरचा निर्धाव चेंडू या ठिकाणी आला गेलाय. कशी प्रकारे गोलंदाजी करण्याचं चक्र पूर्णपणे डोक्यात फिरत असेल संतोष शेंडे यांच्या. फुल टॉस चेंडू होता. पंचाने इशारा केलाय नो चेंडूचा. फटका आलाय चौकार. सागरला या इनिंग मधला शेवटचा चेंडू. याने जर षटकार मारला तर याला देखील 500 रुपयाचं पारितोषिक. फुटबॉल खेळलाय संतोष शेंडे आणि रनआउटच्या स्वरूपात एक विकेट गमावली जाते. एक सिंगल धाव, एक रनआउटची विकेट अशा या 57 धावा त्या ठिकाणी या धावफलकावरती लागल्या गेल्या. 58 धावेचं टार्गेट असेल चेस करण्यासाठी खानदान संघाला.
4 षटकामध्ये 58 धाब्यांचं टार्गेट या ठिकाणी ठेवलं गेलंय खांदन संघासमोर. हा गोलंदाज स्ट्राईक एंडला मात्र फलंदाज पाहतोय रोहनला. ज्याप्रमाणे फटकेबाजी केली गेली होती रेम्बोने त्या प्रकारची फटकेबाजी करणं गरजेचं असेल खांदन संघाला. अशी ही सलामीची जोडी स्ट्राईक एंडला रोहनला पाहतोय. पहिलाच फुलटॉस चेंडू होता लेग साइडला भिरकावला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र तैनात होता. चेंडू अडवला जातोय. अवघी सिंगल धाव या चेंडूवरती आली गेली आहे. या सिंगल धावेने त्या ठिकाणी खांदन संघाचं खातं ओपन होताना पाहतोय. अंकिता बोरवेल्सचे प्रोप्रायटर संतोष भला विनंती असेल आपण स्टेज वरती येऊन बसायचंय. या ठिकाणी पुन्हा फटका सजवण्याचा प्रयत्न सागरचा चेंडू बऱ्याच काळ हवेत. चेंडू खाली वासुदेव करणार नाही चुकी. सागर बॅक टू द डग आउट. पहिला गडी बाद होतोय खांदन संघाचा आणि आता मात्र खांदन संघाचा एक्का संतोष शेंडे ग्राउंड मध्ये एंट्री करतोय. सत्तूर भाई ज्याप्रमाणे महेंद्रसिंग धोनीची एंट्री ज्यावेळी होते मैदानात त्याच प्रकारची एंट्री मात्र आपण पाहतोय संतोष शेंडेची. आता धोनी सारखा हेलिकॉप्टर उडेल का संतोषच्या बॅट मधून ते पाहणं मात्र गरजेचं असेल. समोर गोलंदाज देखील पाहतोय भूषणला. हेलिकॉप्टर उडवलंय. चेंडू हवेत आहे. चेंडू मागे क्षेत्ररक्षक धावतायत. तिसऱ्या धावेचा त्या ठिकाणी प्रयत्न होताना धोक्याची घंटा वाजली गेली. तिसरी धाव घेत असताना या ठिकाणी मात्र आपली विकेट गमावली गेली या संतोषने. काही गरज नसताना मात्र या ठिकाणी मोठी विकेट गमावली गेली आहे. संतोष बॅक टू द डग आउट. चुकीची विकेट मात्र गमावली गेली आहे. चुकी झाली गेली आहे संतोषने. या ठिकाणी पुन्हा लेग साइडला चेंडू भिरकावला या रोहनने. कार्पेटच्या साहाय्याने चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय परंतु चेंडूचा विजय होतोय. चेंडू निघून जातोय चौकार. एक चौकार तर लगावला गेला या रोहनने. 3 चेंडूंची खेळी त्या ठिकाणी संपली गेली आहे. धावफलकाचा विचार केला तर 7 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. भूषणचा पुढचा चेंडू मारा करतोय रोहनला मात्र फटकेबाजी करावी लागेल. फुल टॉस चेंडू होता. लॉलीपॉपचा फायदा मात्र या ठिकाणी घेता आला नाहीये रोहनला. कुठेतरी फायदा घेणं गरजेचं होतं परंतु जोरदार फटके मारण्याच्या नादात हे चेंडू देखील मिस हिट होत आहेत. पुढचा चेंडू पुन्हा त्या ठिकाणी कट केला गेला. बॅटची लेडिंग एज लागली गेली. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू कार्पेटच्या साहाय्याने ट्रॅव्हल होतोय. त्या चेंडू मागे क्षेत्ररक्षक धावतो. चेंडू अडवला जाणार. त्या तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. रेम्बोने त्या ठिकाणी मिस हिट केला गेला. या चेंडू मात्र त्या ठिकाणी डायरेक्ट हिट केला गेला. चुकीचा त्या ठिकाणी फेकी झाली गेली. पुन्हा त्या ठिकाणी रनआउटची चान्स डायरेक्ट हिट झाला गेला आणि रनआउटच्या स्वरूपात त्या ठिकाणी मात्र बाद होताना पाहतोय फलंदाज सूरज. बॅक टू द डग आउट.
आकाशने जो डायरेक्ट हिट केला गेला त्या हिट साठी मात्र 500 रुपये या ठिकाणी पारितोषिक येत आकाश साठी. नवका फलंदाज रवाना केला जातोय संजय, एक डावकुरे हाताचा हा फलंदाज. पहिलं षटक संपलं गेलंय. 11 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत खानदान संघाच्या. कुठेतरी विकेट टिकून खेळणं गरजेचं होतं. रोहन अजूनही स्ट्राइक एंड वरती. या रोहनला कुठेतरी जबाबदारीने त्या ठिकाणी फटके सजवावे लागतील. पहिलं षटक संपलं गेलं. 11 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आणि 3 गडी मात्र बाद झाले गेलेत खानदान संघाचे. दुसऱ्या षटकाला होते सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय तो रमेश उर्फ रेम्बो. रेम्बोने पहिला चेंडू हाताळला गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली गेली. अगदी स्लोअर गतीने हा चेंडू हाताळला गेला होता. रेम्बोला पूर्णपणे अनुभवाने त्या ठिकाणी गोलंदाजी करावी लागेल, कारण समोर तितक्या ताकदीचा फलंदाज पाहतोय रोहनला, जो सलामीला आला होता. या ठिकाणी रोहनने चेंडू फटकावलाय. चेंडू बराच काळ हवेत आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात असताना झेल पकडली गेली आहे आणि विकीने त्या ठिकाणी झेल पकडली गेली आहे. त्याच्यासाठी देखील 500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी आलं गेलंय. नौका फलंदाज पुंडलिक नौका फलंदाज पुंडलिकला त्या ठिकाणी प्रमोट केलं गेले. स्ट्राइक एंड वरती खेळेल. गोलंदाज मात्र पूर्णपणे अनुभव त्या ठिकाणी झोकत असताना आपल्या गोलंदाजीमध्ये कीपरने केली आहे चुकी. त्या ठिकाणी निर्धाव चेंडू असताना त्या ठिकाणी चुकी केली गेली आहे. चुकीला मात्र माफी नाही. अवघी सिंगल धाव आली गेली या चेंडूवरती. धावफलकाचा विचार केला तर 12 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अद्यापपर्यंत या षटकातले 3 चेंडू झाले गेलेत. एक डावकुरे हाताचा हा फलंदाज संजय या ठिकाणी स्ट्राइक एंड वरती येतोय. क्षेत्ररक्षणामध्ये मात्र बदल केला जातोय. या ठिकाणी संजयने फटका सजवलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू खाली झेल पकडली गेली विकीने. या झेलण्यासाठी 200 रुपयांचं पारितोषिक आलंय विकीसाठी. नौका फलंदाज ऋषीला त्या ठिकाणी प्रमोट केलं गेलंय. विकेटची मात्र त्या ठिकाणी रांग लागल्यासारखी असं दिसतंय खानदान संघाकडून. स्ट्राइकला खेळेल आता ऋषी. ऋषीने फटका सजवला मिडऑनला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे. चेंडू अडवणार फेकणार तत्पूर्वी एक सिंगल धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली आहे. 13 धावा अद्यापपर्यंत पाहतोय धावफलकावरती. 5 विकेट मात्र त्या ठिकाणी गमावले गेलेत. या ठिकाणी पुन्हा फटका सजवला. गॅप झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येणार फेकणार. तत्पूर्वी दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. बघता बघता ही दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते आणि षटक संपण्याचा इशारा येतोय पंचांचा. 2 षटकांचा खेळ मात्र मैदानात संपला जातोय. धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात 15 धावा. 58 धावांचं टार्गेट चेस करायचंय 2 षटकांच्या अंती. धावफलकावरती धावा मात्र लागल्या गेल्यात 15 धावा.
तिसरा षटक घेऊन येतोय गोलंदाज अक्षय. पहिला चेंडू हाताळला गेला. निर्धाव चेंडूची त्या ठिकाणी सांगता झाली गेली. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता ऋषी या फलंदाजाचा. प्रयत्न सफल झाला. पुन्हा एक निर्धाव चेंडू. बॅक टू बॅक 2 चेंडू या ठिकाणी निर्धाव हाताळले गेले तर तुम्हाला मोठं टार्गेट चेस करायचं आहे. पुन्हा एक लेग चेंडू हाताळला जातोय. पुन्हा एक निर्धाव चेंडू. बॅक टू बॅक 3 चेंडू या ठिकाणी निर्धाव हाताळले गेलेत. आता लेग साइडला त्या ठिकाणी चेंडू भिरकावलाय. एक धाव कंप्लीट केली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. अंतिम क्षणाला त्या ठिकाणी चेंडू अडवला जातोय. या 2 धावा मात्र कंप्लीट केल्या गेल्या आता. लेग साइडला त्या ठिकाणी चेंडू फिरकावलाय. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये त्या ठिकाणी फंबल होताना पाहतोय. अवघी सिंगल धाव येते या चेंडूवरती. 19 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. या षटकातला हा शेवटचा चेंडू शिल्लक पुंडलिक ऑन स्ट्राईक असेल. खूप लेग एसटीच्या बाहेरून हा चेंडू हाताळला गेलाय. वाईडचा इशारा आलाय. स्ट्राईक एंडला खेळेल तो पुंडलिक. नॉन स्ट्राईक एंडला दीपक. विकेट. LBW ची विकेट जाताना पाहतोय. सात विकेटचं पतन झालं गेलंय खानदान संघाचं. नौका फलंदाज जातोय हरेश. यानंतरचा अंतिम सामना होईल भक्ताची वाडी बनाम. या सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल त्या 2 संघादरम्यान मात्र शेवटचा अंतिम सामना होईल. हा देखील चांगला चेंडू या वासुदेवचा पाहिला. निर्धाव चेंडूची सांगता झाली गेली. नौका फलंदाज हरेश त्या ठिकाणी स्ट्राईक एंडवरती खेळत असताना पहिला चेंडू फेस केला गेला. वाईट बॉल. कुठेतरी दिशा भरकटताना आपण पाहतोय वासुदेवला. एक अवांतर धाव मिळाली जाते. 20 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत खानदान संघाच्या. या ठिकाणी एक क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थोडासा फंबल होत आहे. अवघी सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट केली गेली आहे. 21 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत खानदान संघाच्या. वासुदेवचा हा पुढचा चेंडू. दीपकने फटका सजवला. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली येतो. एक क्षेत्ररक्षक. झेल पकडली जाते आणि 8वा गडी या ठिकाणी बाद होतोय दीपकच्या स्वरूपात. नौका फलंदाज राहुल. राहुलने फटका सजवलाय. चांगला फटका आलाय. येतोय षटकार. या राहुलला आधी जर पाठवलं असतं तर चित्र मात्र वेगळं असतं. बॉल द्या जुना. प्रसाद. शेवटचं अंतिम षटक आपण पाहतोय.
शेवटचा चेंडू शिल्लक असेल. षटक मात्र संपलं गेलंय. विजय संघ होतोय आंबिवली संघ. यानंतर होणारा सामना असेल भक्ताची वाडी वर्सेस आंबिवली. आणि या सामन्याचा खरा हिरो मात्र ठरला गेलाय, ज्याने फटक्यांची आतिषबाजी केली गेली तो रेम्बो. रेम्बो, विनंती असेल आपण आपले मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी कलेक्ट करून घेऊन जायचं आहे. तसेच जे बक्षीस लागलं गेलं होतं तुम्हाला ते बक्षीस देखील त्या ठिकाणी घेऊन जायचं आहे. विकी विकी आंबिवली संघाचा विकी आपलं पारितोषिक घेऊन जायचंय. भूषण गोलंदाज आंबिवली संघाचा आपलं देखील पारितोषिक घेऊन जायचंय. चला, भक्ताजीवाडी संघाचा कर्णधार आणि आंबिवली संघाचा कर्णधार आपण टॉसपिन करून घ्यायचा आहे. आजच्या दिवसातला शेवटचा आणि अंतिम सामना. चार षटकांचा राहील शेवटचा सामना. तीन षटकांचा शेवटचा सामना 3 षटकांचा राहील. दोन्ही संघांची नोंद घ्या. बॉल आहेत का पंच? नाही.